श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्त हो, शुभ दिवस. आजचा हा पवित्र गुरुवार गुरुकृपेचा, श्रद्धेचा आणि आत्मविश्वासाचा दिवस. आज आपण ऐकणार आहोत स्वामी समर्थ महाराजांचा हृदयाला स्पर्श करणारा, जीवन बदलणारा संदेश, जो ऐकल्यानंतर मन शांत होईल आणि आयुष्यातील अडचणींना सामोरे जाण्याची शक्ती मिळेल. डोळे बंद करा, मनात स्वामींचे स्मरण करा आणि हा अमृतमय संदेशात पूर्णपणे तल्लीन व्हा. स्वामी समर्थ म्हणजे केवळ एक संत नाही, तर साक्षात परमेश्वराचा अवतार, जो भक्ताच्या हाकेला धावून येतो, जो अशक्यलाही शक्य करतो आणि जो विश्वास ठेवणाऱ्याला कधीही एकटं सोडत नाही. याचा जर प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. स्वामी म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य केवळ शब्द नाहीत, तर कोट्यावधी भक्तांचा अनुभव आहे आणि त्यातलेच तुम्ही देखील असाल. भक्तांनो, गुरुवार हा गुरुचा दिवस, ज्ञानाचा दिवस, कृपेचा दिवस आहे. या दिवशी मनापासून केलेली प्रार्थना थेट स्वामींच्या चरणी पोहोचते. आज जर तुमच्या आयुष्यात दुःख असेल, संकट असेल, मन अस्वस्थ असेल, आर्थिक, कौटुंबिक, मानसिक अडचणी असतील, तर हा संदेश पूर्ण ऐका. स्वामी नक्कीच मार्ग दाखवतील त्यांच्या संदेशामार्फत. स्वामी म्हणतात, तू काळजी करू नकोस, कारण जे तुझ्या नियंत्रणात नाही त्याची जबाबदारी मी घेतली आहे. आपण सतत विचार करत राहतो, उद्या काय होईल, माझं कसं होणार, मी काय करू, लोक काय म्हणतील. पण भक्त हो, जेव्हा आपण स्वामींवर पूर्ण विश्वास ठेवतो, तेव्हा चिंता आपोआप दूर होते. स्वामी म्हणतात, संयम ठेव, वेळ येईल तेव्हा सर्व ठीक होईल. कधी कधी उत्तर उशिरा मिळतं, पण मिळतं हे मात्र नक्की. पण नकार कधीच नसतो. स्वामी मात्र आपली परीक्षा घेतात, कारण ते आपल्याला मजबूत बनवत असतात. निंदा करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा. तुमच्याबद्दल वाईट बोलणारे लोक असतील, तुमची प्रगती सहन न करणारे देखील असतील. स्वामी म्हणतात, तू शांत राहा, उत्तर मी देईन. तुमचं कर्म स्वच्छ ठेवा, तुमचं मन स्वच्छ ठेवा. स्वामी स्वतः तुमच्या बाजूने उभे राहतील, हे मात्र नक्की. संकट हे आशीर्वाद असतात. आज जे दुःख वाटतं तेच उद्या तुमचं बळ बनेल. स्वामी म्हणतात, मी तुला सोडण्यासाठी नाही, तर घडवण्यासाठी संकट देतो. ज्याने संकटातही स्वामींचा हात सोडला नाही, त्यांचं आयुष्य स्वामींनी अगदी उजळून टाकलं. अनेक भक्त सांगतात, सगळे दरवाजे बंद झाले होते, तेव्हा फक्त स्वामींचा एकच दरवाजा उघडा होता आणि तोच माझ्यासाठी पुरेसा ठरला. तुमच्याही आयुष्यात असा एखादा नक्की क्षण येईल किंवा आलाही असेल, जिथे स्वामींनी तुमचा हात पकडला. ज्यांच्या आयुष्यात असा स्वामींचा अनुभव आला असेल, त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की अनुभव सांगा किंवा श्री स्वामी समर्थ असं टाईप करा, आम्ही समजून जाऊ. स्वामी म्हणतात, तू मनात जे बोलतोयस ते शब्द न उच्चारताही मला ऐकू येतात. कधी कधी आपल्याला वाटतं कोणी आपलं ऐकत नाही, पण भक्त हो, स्वामी तुमच्या प्रत्येक अश्रूचा हिशोब ठेवत असतात. आज जे आपल्याला दुर्लक्षित वाटतं, तेच उद्या तुमचं भाग्य बदलेल. स्वामी म्हणतात, मी उशीर करतो, कारण मी तुझ्यासाठी योग्य वेळ तयार करत असतो, योग्य वेळाची वाट पाहत असतो. आपण लगेच उत्तर मागतो, पण स्वामी योग्य क्षण पाहतात, योग्य वेळ पाहतात. तुमचा संयम, तुमची श्रद्धा यांची आज परीक्षा होत आहे, पण घाबरू नका. स्वामी तुमच्यावर लक्ष ठेवून आहेत. नातं तुटलं असेल, विश्वास तुटला असेल, स्वप्न तुटलं असेल, स्वामी म्हणतात, जे तुटलं आहे ते अधिक मजबूत करून मी परत देईन. आज जे गमावलंय ते कायमचं नाही. स्वामी समर्थ भक्ताचं आयुष्य रिकामं राहूच देत नाहीत, याचा प्रत्यय सगळ्यांना आलाच आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मौनात माझं उत्तर लपलेलं आहे. तू फक्त शांत राहा, तू योग्य मार्गावर राहा, योग्य मार्ग चालत राहा. ज्यांनी तुझ्या पाठीमागे कट रचले, तुझं वाईट केलं, तुझ्याविषयी वाईट बोलले, त्यांना स्वामीच उत्तर देतील. तुला फक्त संयम ठेवायचा आहे, फक्त कर्म स्वच्छ ठेवायचे आहे. स्वामी म्हणतात, तुझ्या मौनात माझं उत्तर लपलेलं आहे, तू शांत राहा. आता मन शांत करा आणि हळू आवाजात म्हणा, श्री स्वामी समर्थ, माझी चिंता तुमच्याकडे सोपवतो. हे वाक्य मनापासून 3 वेळा म्हणा. आज गुरुवार, हा मंत्र तुमचं ओझं हलकं करेल. स्वामी म्हणतात, तू मला सोडलेलं नाहीस,
मग मी तुला का सोडेन. आजचा गुरुवार तुमच्यासाठी नवा आरंभ ठरेल. भक्त हो, जर आजचा हा स्वामी संदेश तुमच्या मनाला थोडीशी शांती देत असेल तर तो स्वामींचाच आशीर्वाद आहे. हा संदेश गरजू व्यक्तीपर्यंत नक्की पोहोचवा. आवडला असेल तर लाईक करा आणि असेच नवनवीन स्वामींचे महत्त्वपूर्ण संदेश पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भक्तांनो, स्वामींची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या परिवारावर सदैव राहो हीच स्वामीचरणी प्रार्थना. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.